नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण थेट मुद्द्यालाच हात घालणार आहोत. म्हणजे बघा ना, आजकाल आपण सगळेच एका अशा विचित्र शर्यतीत पळतोय जिचा शेवट कुठे आणि कधी होणार आहे हे कोणालाच ठाऊक नाही. रोज सकाळी उठायचं आणि पैशांच्या मागे सुसाट सुटायचं. ही जी काही सुरू असलेली धावपळ आहे ना, ती खरंच थांबून विचार करण्यासारखी आहे. आज आपण एका अशा भारी प्रॉपर्टीबद्दल बोलणार आहोत ज्यासाठी ना कुठला EMI भरावा लागतो ना कुठलं डाऊन पेमेंट, तरीही ती शेवटी अगदी कन्फर्म मिळतेच. हा विषय थोडा गमतीशीर आहे, थोडा उपरोधिक आहे, पण हमखास डोळे उघडणार आहे. आता हेच बघा, हे आपल्या आजच्या आधुनिक मानसिकतेचं एकदम परफेक्ट उदाहरण आहे. इंटरनेट उघडलं की एका बाजूला असे रील्स दिसतात, अवघ्या एका महिन्यात 1 कोटी कसे कमवावे, आणि दुसऱ्या बाजूला अमुक एका पॉश लोकेशनला नवीन फ्लॅट लगेच बुक करा अशा जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पडत असतो. हे सगळं बघून माणसाला आतून कुठेतरी असं वाटायला लागतं की भरपूर भौतिक सुख, अफाट पैसा आणि या मोठ्या मोठ्या इमारती गोळा केल्या की जणू काही अमरत्वच मिळणार आहे. पण नुकतंच लंडनच्या कॅन्टरबरीमधील एका फादरचं प्रवचन वाचनात आलं आणि सांगतो खऱ्या अर्थाने डोक्यात लख्ख प्रकाश पडला. या सगळ्या मृगजळामागचं साधंसोपं सत्य अचानक समोर आलं. तर भाग 1, द पोस्टपोन गेम, म्हणजेच वैद्यकीय शक्तीचा भ्रम. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पैशाच्या जोरावर समजा जगातील सगळ्यात मोठा आणि सर्वात महागडा डॉक्टर जरी उभा केला ना, तरी तो नक्की काय करू शकतो? तो मृत्यू, कॅन्सर किंवा रद्द नाही करू शकत. तो फक्त आणि फक्त त्या मृत्यूला पोस्टपोन करू शकतो, म्हणजेच थोडं पुढे ढकलू शकतो. अगदी तसंच जसा घरातल्या लाईटचं न भरलेलं बिल आपण शेवटच्या तारखेपर्यंत पुढे पुढे ढकलत राहतो. डॉक्टर फक्त ती ड्यू डेट थोडी वाढवून देतो, बाकी काहीही नाही. कारण निसर्गाची पॉलिसी एकदम क्लिअर आहे, नो रिफंड, नो कॅन्सलेशन. जेव्हा तो अंतिम क्षण दारावर येऊन बेल वाजवतो ना, तेव्हा तिथे कुठलेही रुपये, डॉलर्स किंवा तुमचं क्रेडिट कार्ड अजिबात चालत नाही. तिथे कुणीही लाच देऊ किंवा घेऊ शकत नाही. निसर्गाची ही पॉलिसी एकदम कडक आणि फायनल असते. एकदा का तिकीट फाडलं गेलं की पैसे परत मिळण्याचा किंवा बुकिंग रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व व्यवहार तिथे संपतात कायमचे. पुढे बघूया भाग 2, द फायनल प्रॉपर्टी, म्हणजेच प्रत्येकाची गॅरंटेड जागा. आता विचार करा, आजकाल लोक जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठतात. हे माझं आहे, ते त्याचं आहे, यावरून वर्षानुवर्षे कोर्टात खटले चालतात. आपण सगळेच रिकाम्या हाताने या जगात आलो होतो आणि अगदी तसेच रिकाम्या हाताने इथून जाणार आहोत. माणसाने स्वतःसाठी कितीही मोठा एकदम आलिशान 7 BHK बंगला बांधला तरी शेवटच्या क्षणी काय उरतं? शेवटी निसर्ग फक्त एवढीच जागा देतो, बरोबर 3 बाय 6 फूट. हा आकडा खूप काही सांगून जातो. माणूस अब्जाधीश असो वा एखादा सामान्य कामगार, आयुष्याच्या या धावपळीच्या शेवटी निसर्गाने प्रत्येकासाठी अगदी समान आणि फायनल प्रॉपर्टी साईज ठरवून दिला आहे, आणि तो म्हणजेच ही 3 बाय 6 फुटांची जागा. हीच ती खरी आणि अंतिम जागा आहे जी कुणालाही टाळता येत नाही. आता गंमत बघा, एखाद्या रिअल इस्टेट ब्रोशर सारखा याचा विचार केला तर या 3 बाय 6 फुटांच्या जागेच्या सोयीसुविधा खरोखरच थक्क करणाऱ्या आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही मेंटेनन्स चार्ज द्यावा लागत नाही. दर महिन्याला सोसायटीचं बिल भरण्याची अजिबात कटकट नाही. दुसरं म्हणजे ही जागा निसर्गाने अगदी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे अलॉट केलेली असते, त्यामुळे यात फसवणूक होण्याची शक्यता 0%. आणि तिसरं म्हणजे ही एक गॅरंटेड फायनल प्रॉपर्टी आहे जी कोणीही म्हणजे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वळूया पुढच्या भागाकडे. भाग 3, द मॉडर्न रिच फूल, 2 बॅलन्सची कहाणी. हा विरोधाभास अतिशय गमतीशीर आणि स्पष्ट आहे. येशू ख्रिस्तांनी एका श्रीमंत मूर्खाची अतिशय सुंदर गोष्ट सांगितली होती आणि ती आजच्या या इन्फ्लुएन्सर युगात अगदी चपखल बसते. एका बाजूला आहे बँक बॅलन्स, जो कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. वरवर पाहता अशी व्यक्ती अतिशय यशस्वी आणि श्रीमंत वाटते. पण दुसऱ्या बाजूला जर माइंड बॅलन्स म्हणजेच मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक समतोल पाहिला तर तो चक्क 0 आहे. पैशांनी खिसे पूर्ण भरलेले आहेत, पण मन मात्र पूर्णपणे रिकामं आणि कायम अशांत आहे. या श्रीमंत मूर्ख आजाराची लक्षणं अगदी सहज ओळखता येतात. पहिलं लक्षण, कोठार भरलेलं पण डोकं रिकामं. म्हणजे घराची कपाटं महागड्या आणि ब्रँडेड कपड्यांनी खचाखच भरलेली असतात, पण कोणाच्या तरी दुःखात धावून जाण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी अजिबात वेळ नसतो. दुसरं लक्षण म्हणजे एक स्वार्थी भाडेकरू जो स्वतःला कायमचा मालक समजू लागला आहे. आपण या पृथ्वीवर फक्त काही काळासाठी भाडेकरू म्हणून आलो आहोत हेच मुळात विसरून गेलेलं असतं. आणि तिसरं लक्षण, जग फक्त मी, माझे आणि स्वतःच्या सेल्फीभोवतीच फिरत असतं. समाजाच्या नजरेत अशा व्यक्ती रिच नक्कीच वाटतील, पण समानुभूती नसल्यामुळे देवाच्या भाषेत त्या पूर्णपणे पुअर म्हणजेच गरीब असतात.
तर सांगायचा उद्देश असा की फक्त पैशांची लालची वाटणी करणं किंवा कोर्टात भांडत बसणं हे काही आयुष्याचं अंतिम ध्येय नाहीये. जे ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला प्रामाणिकपणे मिळवून देणं हा अगदी साधा आणि सोपा कॉमन सेन्स आहे. न्यायाने वागणं आणि इतरांच्या हक्काचा आदर करणं हे या पैशाच्या अंधाऱ्या शर्यतीपेक्षा खूप खूप मोठं आहे. पण दुर्दैवाने याच धावपळीत आपण हा कॉमन सेन्स कुठेतरी पूर्णपणे हरवून बसलो आहोत. हे सगळं पाहताना एक सत्य मनावर कायमचं कोरून ठेवण्यासारखं आहे. कफनला खिसा नसतो. हे वाक्य वाचल्यावर एक अतिशय शांत आणि खोल विचार मनात येतो. आपण आयुष्यभर संपत्तीची साठवणूक करत राहतो, पण शेवटी आपल्यासोबत काहीच येत नाही. मृत्यूनंतर अंगावर घातल्या जाणाऱ्या त्या पांढऱ्या कापडाला म्हणजेच कफनला पैसे ठेवण्यासाठी कोणताही खिसा दिलेला नसतो. संपत्ती गोळा करण्याची ही सारी धडपड शेवटी इथेच याच मातीत मिसळते. मग आता यातून आपण नक्की काय शिकायचं? नक्कीच भरपूर कष्ट करा, संपत्ती कमवा, यशस्वी व्हा, पण त्याचबरोबर माणसं कमवायला विसरू नका. कारण आयुष्याचं खरं मूल्य हे फक्त बँक खात्याच्या आकड्यांमध्ये नसून आपण जोडलेल्या माणसांमध्ये दडलेलं असतं. आज कोणाला तरी छोटीशी मदत करा, कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणा. या छोट्या छोट्या मानवी जोडण्याच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य समृद्ध करतात. आता जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. जेव्हा आयुष्याचा प्रवास संपून आपण त्या 3 बाय 6 फुटांच्या जागेत विसावू तेव्हा काय आठवेल? तो शून्यांनी भरलेला बँक स्टेटमेंट आठवेल की आयुष्यात खऱ्या अर्थाने कमावलेली आणि जोडलेली माणसं आठवतील? नक्की विचार करा. जर हे विश्लेषण आणि हा विचार पटला असेल तर फक्त पैशाच्या मागे आंधळेपणाने धावणाऱ्या लोकांपर्यंत हे नक्की पोचवा. त्यांनाही हे वास्तव समजू द्या. अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, जगा आणि जगू द्या.